त्या सन्माननीय राजसाहेबांकडे त्यांना व्यक्त करायच्या होत्या, त्यासाठी त्यांना बोलवलेलं होतं. त्यांनी भावना व्यक्त केल्या, साहेबांनी मार्गदर्शन केलं. आता ते सगळे विषय बाजूला ठेवून महायुतीला जो पाठिंबा आम्ही दिलेला आहे त्या पद्धतीने आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करतील. आणि सन्माननीय राजसाहेबांनी त्याचा आदेश दिले, त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्याच्यावर काय करायचं साहेब योग्य ते गोष्ट करतील. पण समीजी असं कळत आहे अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ज्यांना कल्पना होती की इथे आल्यानंतर राज ठाकरे हे समजूतच काढणार आहे आणि पदाधिकाऱ्यांना महायुतीसाठी काम करायलाच लावणार आहे. काही पदाधिकारी आलेलेच नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही काहीही झालं तरी महायुतीला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचं काम करणार नाही, त्यांच्यासाठी प्रचार प्रसार करणार. सगळ्यांच्या भावना सन्माननीय राजसाहेबांनी दिलेल्या आहेत आणि कोणीही पदाधिकारी किंवा महाराष्ट्राने हा सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाबाहेर नाही. वैभवजी, तुम्ही तर अनेक भागामध्ये महाराष्ट्र सैनिक ज्या पद्धतीने याच्या आधी काम करतो तर स्थानिक पातळीवरचं राजकारण असेल किंवा पोलिसांकडे जे केलं मुळात हे बघा काय असतं की जेव्हा तुम्ही काँग्रेस असेल किंवा समजा शिवसेना असेल हे लोक काय गळ्यात गळे घालून काम करतात. समोर काही दुसपुसी स्थानिक पातळीवर असतील आणि ती सगळीकडेच असते. ती काय फक्त इथे आहे किंवा तिथे आहे असं तर सगळ्यांमध्ये असते, चालत राहणार. पण ओव्हरऑल महाराष्ट्र सैनिकांना जो आदेश दिला त्याप्रमाणे आमचे पदाधिकारी सगळे काम करतील. जी आता खरं तर पहिल्या टप्प्याचं मतदान जे आहे ते उद्या होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मतदान जे टप्पे आहेत त्यातल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहे. आज सुनेत्रा पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरले आहे. खऱ्या अर्थी रणधुमाळी सुरू झालेली आहे असं म्हणता येईल. अशात राज ठाकरे कुठे कुठे सभा घेणार आहेत याचं काही शेड्यूल ठरलं आहे का? महाराष्ट्रभर सभा त्यांच्या होणार आहेत का? अजून काहीही ठरलेलं नाही. काल ऑफ द रेकॉर्ड पुण्यातून अशा बातम्या आल्या होत्या की राजसाहेबांची आणि मोदींची. ऑफ द रेकॉर्ड मग बातमी कन्फर्म कशी करायची? तुमच्या नेत्यांकडूनच ऑफ द रेकॉर्ड काही बोलले असतील तर ते थोडी ऑन रेकॉर्ड आहे. ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतोय की अशा प्रकारे अजून कुठलीही सभा कुठली घ्यायची, काय करायचे याच्या संदर्भात कुठलीही ठरलेली नाही. ज्या माहिती चुकीची. मला माहिती आहे तुमच्याशी ऑफ द रेकॉर्ड कोण अमित साहेब बोलले नाही बोलले याची मला कल्पना नाही. पण आता सन्माननीय राजसाहेबांना आम्ही विचारलं त्याप्रमाणे अजून तरी कुठे सभा घ्यायची काय याची अजून गोष्ट ठरलेली नाही. कोकणातील मनसैनिकांमध्ये एक नाराजी होती की ज्या सुनील तटकरे यांनी उत्तर रत्नागिरीमध्ये जे पदाधिकाऱ्यांवरती एक त्यांच्याबद्दल त्यांना फोडण्याचं काम केलं आणि एक प्रकारे मनसे संपवण्याचं काम केलं, त्यांच्याविषयी नाराजी वगैरे कोण संपवायची कोणाची हिंमत नाही आणि कोण ती संपवू शकत नाही. आमचे पदाधिकारी सक्षम आहेत, त्यांना संपवण्याला कोणाला तरी आकाशातून उतरावं लागेल, त्यामुळे ते काही शक्य नाही. सन्माननीय राजसाहेबांकडे ज्या काही गोष्टी असतील त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेब नक्कीपणे मार्ग काढतील. समीप, काल ज्या पद्धतीने पुण्यात अमित ठाकरेंच्या ऑफ रेकॉर्ड मला माहित नाही ऑफ रेकॉर्ड ते बोलले की नाही. माझं काय अमित साहेबांशी बोलणं झालं नाही. प्रश्न वेगळा आहे. प्रश्न असा आहे की यापूर्वी नवी मुंबईतलं एक प्रकरण होतं. जाणीवपूर्वक अमित ठाकरे यांना टार्गेट करण्याचा कोणी मुद्दाम प्रयत्न करते असं वाटतंय का? नवी मुंबईमध्ये पण काही पदाधिकाऱ्यांनी आरोप लावलेले होते आणि त्यानंतर हल्ले झाले, भांडणं झाली. त्यानंतर आता कालचं हे प्रकरण जाणीवपूर्वक ऑफ रेकॉर्ड गप्पांमधनं अमित ठाकरे असं बोलले. पत्रकारच होते ना का पदाधिकारी होते? ऑफ रेकॉर्ड पत्रकार होते ना. हा कोण होता? नाही तेच म्हणतोय आम्ही की ती बातमी खरी आहे की खोटी आहे मला माहित नाही. कारण अनेक ठिकाणी साहेबांचं नाव चाललं. बघा अमित साहेब काय बोलले मला माहित नाही. पण पक्षाची जी आता जी सन्माननीय राजसाहेबांना विचारून मी तुम्हाला भूमिका सांगतोय, त्यांच्या आदेशाने सांगतोय की अजून कुठे सभा घेणार याचं नियोजन अजूनपर्यंत तरी ठरलेलं नाही.